पुण्यासह राज्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली। महायुतीला 235 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला 50चा आकडा गाठता आला नाही। लोकसभेला महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभेला महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली। सध्या महायुतीसाठी चांगलं वातावरण असल्यानं आगामी महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागण्याचे संकेत मिळत आहेत। सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सोलापुरात विधानसभेच्या 11 जागांपैकी 5 जागा या महायुतीला तर 5 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या। राहिलेल्या एका जागेवर शेकापचा उमेदवार निवडून आला। मागील 2019च्या तुलनेत महाविकास आघाडीला सोलापुरात चांगलं यश मिळालं, पण सोलापूर वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडीची पीछेहाट झाली। लाडकी बहीण योजना, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है अशा योजना तसंच नाऱ्यांमुळे महायुतीला चांगलं यश मिळालं असं जाणकारांचं म्हणणं आहे। महायुतीच्या बाजूनं असाच टेम्पो पुढील काही महिने कायम राहील असा अंदाज देखील व्यक्त होतोय। यामुळे मागील 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च या दरम्यान महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात। आता या निवडणुकीसाठी महायुतीनं जोर लावण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे विधानसभेत झालेला पराभव विसरून महाविकास आघाडीला नवी रणनीती आखावी लागणार आहे। असं असलं तरी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार महायुतीतील सर्व पक्ष एकत्र येऊन महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढतील याची शक्यता कमी आहे। अजित पवारांनी महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवू असं सांगितलं आहे। यामुळं या निवडणुकांमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे। या निवडणुका प्रत्येक पक्ष स्वबळावर लढवण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।